नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर ही राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, नुकसान भरपाईचे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कशा प्रकारे जमा होणार आहेत हे आपण समजून घेऊ। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे। तर त्यानंतर बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानपोटी मार्च 2023 पासून 9,360 कोटी रुपये इतकी रक्कम DBTद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे। तर त्यानंतर बघा, तर मित्रांनो, विभागाने शेतकऱ्यांचे KYC त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली। या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले। तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावना मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सांगितले आहे की कोणत्या विभागाचे पैसे हे कोणत्या जिल्ह्यासाठी आलेले आहेत, तर ते बघा। तर मित्रांनो, अमरावती विभागातील सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, कोकण विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील सर्व जिल्हे, नाशिक विभागातील सर्व जिल्हे, पुणे विभागातील सर्व जिल्हे, असे हे सर्व जिल्हे राज्यातील जे पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम DBT मार्फत जमा करण्यात येत आहे, अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे, असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या खात्यावर देखील ही रक्कम लवकरच जमा केली जाईल। तर लवकरात लवकर आपली KYC कंप्लीट करून घ्या। तर मित्रांनो, KYC कंप्लीट झाल्यावर तात्काळ ही रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।